नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर या आपल्या उपक्रमात साहित्य रस या सदरात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. साहित्य जगताची सफर साहित्य रस जस्ट फॉर यू बाय आरची राधा. आम्ही खूप प्रयत्न करतोय चांगल्यात चांगलं मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवावं यासाठी. आणि आपण मागच्या काही आठवड्यांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्याबद्दल आपण 12व्या शतकापासून धांडोळा घेत आलो आहोत आणि आत्ता आपण पोहोचलो आहोत 17व्या शतकापर्यंत. आणि 17व्या शतकात आपण मागच्या एपिसोडमध्ये रामदास आणि दासोपंत यांच्याबद्दल चर्चा केली. आत्ता आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात वारकरी संप्रदायाला आपल्या जवळचा वाटणारा, आपल्यातला वाटणारा आणि सगळ्यांचा लाडका संत. मी त्याच्या शिष्येच्या एक अभंग पहिल्यांदा वाचून दाखवते. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार. जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणे केले वोजा. संत बहिणाबाई या तुकारामांच्या शिष्या. तर ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, हे आपल्या सगळ्या मराठी मनांना हे ब्रीद माहीत आहे. आणि वारकरी पंथात हे अगदी मानलं जातं मनापासून की ज्ञानदेवांनी पाया रचला आणि तुका कळस झाला. या सगळ्या भागवत धर्माचा आणि या वारकरी संप्रदायाचा सगळ्यात लाडका संत असं म्हणेन मी. आणि तुकारामांच्या बद्दल बोलताना एक खूप आपलेपणा आतून जाणवतो का मला कळत नाही. पण तुकाराम, आता आपण बघितलेले तुकाराम म्हणजे जे वारकरी संप्रदायाचे नाही, ज्यांचं संत साहित्याचं वाचन नाही, त्यांनी किंवा ज्यांनी फक्त चित्रपटात संत तुकाराम बघितलेत. तर वसंत फागणीसांनी प्रभातच्या चित्रपटात भूमिका केली होती. तेच इतके मृदू, मऊ, अत्यंत नम्र आणि मुंगीलाही इजा करणार नाहीत अशा पद्धतीचे संत तुकाराम आपण पडद्यावर बघितले होते. पण ज्या वेळेला आपण तुकाराम वाचायला लागतो, तुकाराम अभ्यासायला लागतो, तुकाराम आपल्यात ओतून घ्यायला लागतो, त्यावेळी त्यांच्यातला तो विद्रोह, त्यांच्यातलं ते बदलत जाणं, त्यांचा तो सगळा प्रवास आपल्या अंगावर येतो. कारण तुकारामांचं आयुष्य आपल्यासारख्या माणसातनं किंवा मटेरियलिस्टिक बालपणात, मटेरियलिस्टिक म्हणता नाही येणार त्याला, पण समृद्ध घरातनं ते अत्यंत म्हणजे आत्मभान होणं, साक्षात्कार होणं, अद्वैत कळणं. आणि ते अद्वैत कळल्यानंतर सुद्धा की नको पांडुरंगा, मला अद्वैत नको, द्वैत राहू दे, नाहीतर मी पूजा कुणाची करणार. मला हे जर भान जाणवलं आणि मीच तू आणि तूच मी हे झालं, तर मी कुणाची पूजा बांधू आणि मी काय करू, कुणाचं नामस्मरण करू, असा प्रश्न ज्याला पडतो आणि पुन्हा तो पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होणं पसंत करतो, स्वतःला विसरून. हे इतकं मनोवेधक आहे असं मी म्हणेन, किंवा हे खूप सुखावून जाणार आहे. म्हणजे हृदयातनं भक्ती करणारा, संपूर्णपणे समर्पितपणे भक्ती करणारा. आणि हे अगदी अगदी खूपच बालपणापासून वैराग्य वृत्ती वगैरे आहे अशातला भाग नाहीये. आपण टप्प्याटप्प्याने थोडं, खूप सगळ्यांना माहिती आहे, पण मला जे वाटतं, मला जे भावतं ते मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. कारण तुकारामांच्या बद्दल पण खूपच आख्यायिका आहेतच, आणि मुख्यतः वैकुंठ गमनाबद्दल. पण आपण पहिल्यांदा बोलूया त्यांच्या जन्माबद्दल. तर तुकोबांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या देहूमध्ये 1608 साली झाला. खरं तर
म्हणजे याबद्दल पण वाचनात वेगळ्या तारखा आलेल्या आहेत. पण आपण धरूया की 17व्या शतकाच्या सुरुवातीला यांची कारकीर्द सुरू झालेली आहे आणि माघ शुद्ध पंचमीचा जन्म आहे. आणि तुकाराम तुकाराम म्हटलं की वाणी वैश्यवाणी कुटुंबातले, कुणबी समाजातले आणि घरचा व्यापार होता तुकारामांच्या घरचा. आणि व्यापारापासून त्यांची अलिप्तता नव्हती. व्यापार चोख करायचे. वडील बोल्लोबा आंबिले विठ्ठल भक्त होते, पण व्यवस्थित गृहस्थाश्रम जगणारा माणूस म्हणू आपण त्यांना. व्यवहार उत्तम आणि भक्ती याचा खूप चांगला समन्वय साधलेला माणूस बोल्लोबा आंबिले होते. आणि त्यांचा तुकाराम हा त्यांच्या हाताखाली तयार झालेला वाकबगार माणूस होता. त्याच्या व्यापारात किंवा त्यांच्या रोजच्या दिनचर्येत वडिलांना कामासाठी मदत करणारा होता. पण कसं असतं, त्यावेळची राजकीय सामाजिक परिस्थिती प्रत्येक वेळेला माणसाला घडवण्यासाठी बिघडवण्यासाठी एक आजूबाजूचं वातावरण हा फार महत्वाचा घटक असतो. त्यानंतर आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळे प्रसंग, घटना, त्यामुळं आयुष्याला मिळालेलं वळण, त्यामुळं माणसाच्या वागण्यात झालेले बदल. मूळ स्वभाव माणसाचा बदलत नसला तरी परिस्थितीनुसार माणसात अनेक बदल होत असतात. आणि हा सगळ्या बदलांचा जो प्रवास आहे ना, तो तुकारामांच्या जीवनात प्रत्येक माणसाला खूप आपल्या जवळचा वाटणारा, आपल्यातलाच कुणीतरी आहे हे सगळं सोसून तो इथपर्यंत पोहोचतो. मग आपण का नाही, असं प्रत्येकाला वाटण्या इतका त्यांचा प्रवास आपला वाटणार आहे. बालपण छान सुस्थितीत गेलं, पण त्यानंतर वडिलांचा आकस्मिक मृत्यू होणं, त्यानंतर आईचा मृत्यू होणं. खरं तर आता याबद्दल बोलायचं झालं तर मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे की ती आपल्या जन्माबरोबरच उपजलेली आहे. जन्मलो आपण त्यावेळेला मृत्यूही जन्मला आपला खरं तर. कारण तो आपल्याला आपल्या सोबत सतत असतो आणि तो एक दिवस आपण त्याच्या सोबत जातो, हाच भाग असतो. पण या मृत्यूचं भय प्रत्येकाला इतकं असतं आणि आपल्या मृत्यूच्या भयापेक्षा आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्यूनं माणूस जास्त कोलमडतो. त्याच्या आयुष्यात खूप बदल होतात. अगदी तेवढ्यापुरतेच काही बदल काही जणांच्या आयुष्यात तेवढ्यापुरतेच होतात. पण काही जणांच्या मृत्यूनं आयुष्याला पूर्णपणे वेगळं वळण मिळतं. तुकोबांच्या आयुष्यात हेच झालेलं आहे. म्हणजे मला विचार करताना मला असाच भाग जाणवतो की आई-वडिलांचा अकस्मात मृत्यू होणं, त्यानंतर त्यांची बायको, तुकारामांच्या 2 बायका. काही-काही जण म्हणतात की एवढा वारकरी, पुन्हा देवाची भक्ती करणारा, याच्या 2-2 बायका वगैरे, म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाही. पण त्यावेळची सामाजिक परिस्थिती, त्यावेळेला हिंदू लॉ आत्ताचा जो आहे तो नव्हता त्यावेळेला. त्यावेळेला बहुपत्नीकत्व हा भाग आपल्या समाजात होता आणि ते काही गैर नव्हतं. आणि त्यावेळी तुकारामांची पहिली बायको आजारी होती. त्यानंतर त्यांचं दुसरं लग्न झालं आणि त्यानंतर त्यांना अपत्य झाली. पहिल्या बायकोलाही अपत्य झाली. पण ते अपत्यही आणि ती बायको सुद्धा निवर्तली. दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यावर. आणि एक फार मोठं म्हणजे फक्त त्यांच्या आयुष्यात हे घडलं आणि त्यानंतर आलेला मोठा दुष्काळ महाराष्ट्रातला. हा दुष्काळ तुकारामांच्या आयुष्यावर फार परिणाम करणारा ठरला असं मी म्हणेन. त्यात जी त्यांना विरक्ती आलेली आहे, त्यात ती ज्यांना जाणीव झालेली आहे की हे सगळं इतकं क्षणभंगूर आहे, सगळं सोडून जाणार आहे, सगळं जाणार आहे आणि विठ्ठल भक्तीत रममाण झालेले आहेत आणि त्यानंतर भक्तिरसाकडे त्यांचा खूप ओढा झालेला आहे. हा जर्नी आहे, प्रवास आहे हा एका सामान्य माणसाचा अद्वैत सिद्धांतापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे तुकारामचं आयुष्य म्हणजे. तुकाराम त्यावेळेला इतके एक सगळीकडं कुणाला खायला नाही, प्यायला नाही, अन्नान्न दशा झाली आहे. कित्येक महिने, वर्ष पाऊस पडला नाही, जमीन भेगाळलेली आहे, लोकांना खायला अन्न नाही. अशा वेळेला
तुकारामांनी आपल्या घरातली धान्याची कोठारं लोकांसाठी मोकळी केली. जे साचवलेलं सगळं होतं, साठवून ठेवलेलं ते सगळं जनमानसात वाटून टाकलं आणि त्यानंतर त्यांनी सावकारी बंद केली. त्यानंतर पूर्णपणे ते आपलं लेखन, भक्ती आणि भागवत धर्माची पताका यासाठी काम करत राहिले. हा बदल पचवणं घरच्यांनाही इतकं सोपं नसतं आणि खुद्द तुकारामांच्या अभंगातनं आपण जेव्हा वाचत जातो त्यावेळेला त्यांचा प्रवास आपल्याला ठळकपणे जाणवत राहतो. प्रत्येक पायरीवर त्यांच्या भक्ती पंथातल्या त्यांच्या प्रत्येक पायरीवर त्यांच्यात मानसिक होत जाणारे बदल त्यांच्या अभंगातनं सुद्धा आपल्याला दिसतात. आणि त्यांचं ते भांडणं विठोबासोबत, आपण भांडत काय वेड्यासारखी कुणाशी कधी भांडत नसतो. आपल्याला जे आपलं वाटतं माणूस, आपल्याला आपलं जसं कोणीतरी वाटतं आणि त्याच्याकडून आपली अपेक्षा पूर्ती होत नसते किंवा आपल्याला काहीतरी चुकीचं वाटतं, त्यावेळेला आपण खूप भांडतो त्या माणसाबरोबर. तर हे भांडण तुकोबांचं इतर कुणाबरोबर नाही, ते देवाला प्रश्न विचारतात आणि देवाकडं उत्तरं मागतात या सगळ्याची. हे वैशिष्ट्य आहे तुकारामांचं आणि त्यामुळे ते आपल्या मनात लगेच पटकन पोहोचतात तुकाराम. सगळं त्यांनी आयुष्य या दुःखद प्रसंगांनंतर विठ्ठल भक्तीला समर्पित केलेलं आहे. भजन, कीर्तन, ध्यानसाधना आणि हे सगळं खूप साध्या पद्धतीनं जगत तुकोबांनी केलेलं आहे. खूप साध्या पद्धतीनं जगत. त्याच्यासाठी कुठलंही अवडंबर नाही, काही नाही, वेगळेपणा सिद्ध करण्याचा खटाटोप नाही, काहीतरी महत्वाकांक्षा पोटी धरली आहे अशातला भाग नाही. खूप सतत विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन स्वतःचा शोध घेणं हा त्यांचा जीवन प्रवास आहे. आणि ईश्वरावर एवढी भक्ती, तर भक्ती खेरीच अन्य काही नाही. आणि त्यानंतर त्यांच्या लेखणीतून इतके सुंदर अभंग आणि तुकोबांची गाथा आपल्याला मिळालेली आहे. विठ्ठल भक्तीवर समाजाच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी असलेली जातीपातीची उतरंड आणि असमानता. तुकोबांनी त्याच्यावर घणाघात केलेला आहे आपल्या लेखणीतनं. तुकाराम त्यावेळी अजिबात मागं सरले नाहीत किंवा कुणाची भीतीही बाळगली नाही. जे आहे ते परखडपणे सांगण्याची निष्ठा तुकोबांच्याकडे आहे. आणि तुकोबांच्या अभंगातनं आपल्याला ती वारंवार म्हणजे भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाच्या माथी हणुकाठी, इतक्या परखडपणे बोलणारे संत आहेत तुकोबा. आणि जातपातीतला भेद मान्य नाहीये. यावेळच्या या सगळ्या संतांनी जे कार्य केलेलं आहे ते खरं तर विद्रोही चळवळ आहे ती त्यावेळची. सगळ्या जातीपातींच्या कर्मकांडाच्या विरोधात ठामपणानं उभं राहणं. त्यांना स्वतःला सुद्धा त्यांच्या लिहिण्याचा अधिकार ज्या समाजानं काढून घेतला, तथाकथित त्यावेळच्या ब्राह्मणांनी तुला लिहिण्याचा काहीही अधिकार नाही असं ठणकावलं. तू या वेदांबद्दल किंवा अध्यात्माबद्दल काहीही लिहायचा तुला अधिकार नाही, तू कुणबी आहेस, तू शूद्र आहेस असं सांगितल्यावर आणि त्यावेळची आख्यायिका म्हणू किंवा जे वास्तव घडलं असेल की त्यांना त्यांच्या गाथा इंद्रायणीच्या काठा इंद्रायणीत बुडवायला लावल्या आणि गाथा बुडाली म्हणून ज्या माणसानं विठ्ठल भक्तीत आयुष्य वेचलं, ज्याची प्रत्येक दिवस ज्याचा संकीर्तनात गेला, भक्तीत गेला, नामस्मरणात गेला, कीर्तन करण्यात गेला, त्या कीर्तनातून जे त्यांनी प्रबोधन आणि जनजागरण केलं होतं ते प्रत्येकाच्या ओठी आणि पोटी रुळलं होतं. म्हणून ते इंद्रायणीच्या काठावर पुन्हा त्याच जोमानं उगवलं आणि जनमानसात असलेली ती गाथा ती कायमची अमर रूपात तरली आणि अजूनही आपण ती प्रेरणा म्हणून आयुष्यात जगतो आहोत. हे तुकोबांचं समर्पण आहे, ही तुकोबांची शक्ती आहे, हे तुकोबांचं आत्मसमर्पण आहे. आणि ही गाथा प्रत्येकाच्या मुखातून, प्रत्येकाच्या हृदयातून तरलेली गाथा आहे. आणि ही गाथा अजूनही वारकरी संप्रदायाला
तितकाच आणि आपल्या सगळ्या जनमानसाला माणूस म्हणून अधिकाधिक उत्तम होत जाण्यासाठी एक अत्यंत मार्गदर्शक असा दीपस्तंभ आहे असं म्हणूयात आपण. तुकोबांची गाथा बुडवण्यात आली, इंद्रायणी तारली, त्याच्याबद्दल आपण खूप आख्यायिका ते प्रसंग रंगवून सांगितलेले वगैरे ऐकतो, पण ही जनमानसातून तरलेली गाथा आहे आणि पुन्हा तुकारामांनी पुन्हा निष्ठेनं जनमानसात जगवलेली गाथा आहे असं मी म्हणेन. तोच भाग तुकारामांच्या वैकुंठ गमनाबद्दल. त्यांचं मृत शरीर सापडत नाही, ते गायब होतात, ते वैकुंठाला जातात. आता ही गोष्ट जर आपण नव्या पिढीला सांगितली की तुकाराम गुप्त झाले, वैकुंठाला गेले, विमान आलं त्यांना नेण्यासाठी, या गोष्टी म्हणून छान आहेत, पण वास्तव भयंकर असणार आहे. मी कुणावरही कशावरही आरोप करत नाही, पण तुकारामांना नाहीसं केलं गेलं आहे एवढं मात्र निश्चित. आणि ते कुणी केलं असेल, प्रत्येक जण सुज्ञ आहे. कारण ही आख्यायिका आपण ऐकतो, त्यांना पुण्य लाभलं, त्यांचं पुण्य इतकं मोठं होतं की साक्षात विठ्ठल त्यांना न्यायला आला, विष्णू आला वैकुंठाला न्यायला विमान घेऊन, आणि ते सदेह स्वर्गात गेले. ही गोष्ट म्हणून ऐकायला खरं आहे हो, छान वाटते, पण त्याच्या मागचं सत्य किती भीषण असणार आहे. आपण ते पचवणं तितकं सोपं नाही. आत्ता सुद्धा आपण इतक्या अतिरंजित, आणि आता आपल्याला सगळ्यांना सवय झालेली आहे अतिरंजित बातम्या, 10% बातम्या आणि 90% कथारूप, हा सगळा भाग आपल्याला माहिती आहे. वास्तव आणि आपल्यापर्यंत पोहोचणारी बातमी, यात आजच्या बातमीला जर इतका फरक पडत असेल आजच्या या दृकश्राव्य माध्यमांच्या युगात, तर आता आपण 300-350 वर्षापूर्वी जे घडलंय त्याबद्दल बोलतो आहोत. आणि ज्या माणसाचं आयुष्य साधं आहे, असं नाही की ज्याच्यावर पाळत ठेवून सगळे त्याच्याबद्दल लिहित होते, अशातला भाग नाहीये. एका साध्या गावात साध्या पद्धतीनं विठ्ठल भक्तीत रममाण झालेला हा साधा माणूस इतका उच्च स्थानी जाऊन पोहोचतो. हा त्याचा प्रवास आहे, हा नोट डाऊन करायला किंवा ॲज इट इज सांगायला कोणी नाही आहे. त्यांच्या आयुष्यात जे घडलेले ठळक प्रसंग आहेत किंवा त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती आहे, त्याच्यावरनं आपण अनुमान लावू शकतो की त्यांच्या आयुष्यात त्यांना काय भोगावं लागलं असणार आहे ते. आणि कुठल्याही विवादात पडायचं नाहीये किंवा काही नाही, किंवा कोणाची श्रद्धा दुखावायची नाहीये किंवा कोणाची मनही दुखावायची नाहीयेत, पण वास्तव हे भयंकर असणार आहे, भयानक असणार आहे. या तुकारामांनी इतका जनजागरण केलं त्यावेळी, अजूनही तितकाच ताजा आहे तुकाराम. तुकारामाचा विद्रोह तितकाच ताजा आहे. म्हणून तुका झालासे कळस, ती एक प्रेरणा आहे सामान्य माणसाच्या जगण्यातली. इतके काही अभंग, म्हणजे किती, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाला शस्त्र म्हणून वापरणारा संत आहे हा. शब्दांना जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अवडंबर कशाचीच नको आहेत, माणसात माणुसकी असायला पाहिजे आणि समोरच्या माणसाला त्यानं तितकंच माणूस म्हणून ओळखलं पाहिजे आणि त्याला माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे. त्याला जातपात, भेदभाव, हा वरचा, हा खालच्या जातीचा, अशा कुठलाही भेदभाव नाही. सगळी एकाच परमेश्वराची लेकरं असली, एकाच पित्यापासून जन्माला आलेली असली, तर त्यात उच्च नीच असू कसा शकेल, हा प्रश्न ते थेट समाजाला विचारतात. आणि ते धाडस तुकारामांच्या लेखणीत आहे. आळशांबद्दल त्यांना आळस अजिबात मान्य नाहीये. आळसिया नाही निर्धारी, तयासी काय धर्माची ती शिरी, तुका म्हणे आम्ही वंचित, आम्हा सर्व ठाई चुटचुट. म्हणजे खूप त्यांचे जे काय, वेद म्हणती नेती नेती, तरी पामरांचे गोडी न वाटी, तुका म्हणे हृदयस्थ तो, शोधावा अंतःकरण पाहो.
आपला परमेश्वर हा आपल्या अंतःकरणातच त्याचा शोध घ्यायचा आहे. तुम्ही किती वाचलत, किती काही केलत आणि त्याचा शोध लावायचा प्रयत्न केला तर तो बाहेर बाहेर सापडला तर आतही तोच आहे, आत बाहेर तोच आहे. आणि बाहेर शोधत बसण्यापेक्षा आपण आतला अंतःकरणातला विठोबा ओळखावा, विठ्ठल ओळखावा, त्या निराकाराचं साकार रूप आपण आपल्यातच जाणावं. हे तुकारामांनी खूप साध्या, सोप्या, ओजस्वी आणि सुंदर भाषेत वारकरी संप्रदायाला आपल्या सगळ्यांना दिलेला तो ठेवा आहे. वेदशास्त्र अभ्यासले तरी आत्मा न शोधला, तुका म्हणे चातुर्य काय, हृदयात पांडुरंग नसाय. हृदयात पांडुरंग नसला तरी ही शब्द जंजाळ आणि कर्मकांड यात अडकून उपयोग काय? तुम्ही वर्मच जर तुम्हाला सापडलं नसेल तर त्याचा उपयोग नाही, तुम्ही बाहेरून काही केलं तरी. त्यामुळं मनापासून समर्पित व्हा, भक्ती करा, आपापलं कार्य निष्ठेनं करा. म्हणजे शिवरायांना सुद्धा त्यांनी हा संदेश दिलेला आहे की तू क्षात्र धर्माचा आहे शिवबा, तू क्षात्र धर्माचं कार्य कर. क्षात्र धर्मासाठी जे सांगितलंय ते धर्मविहित कार्य तू कर. आम्ही सगळे आहोत ते विष्णुदास आहोत, आम्ही आमचं कार्य करतो, तू तुझं कार्य कर. प्रजेत सुद्धा विठ्ठल बघ, असं त्यांनी सांगितलेलं आहे विठोबांनी. आता त्यांच्या प्रत्यक्ष भेटी किती झाल्या, कशा झाल्या याबद्दल मतमतांतर आहेत. शिवाजी देहूला गेले होते का, तुकोबा शिवरायांकडे भेटीला आले होते, या भागात आपल्याला पडायचं नाही. पण राजानं दिलेला नजराणा किंवा बक्षीस किंवा जे काही त्यांनी दिलं ते त्यांनी इतक्या नम्रपणे नाकारलाय की त्यांना काही नको आहे. ते विष्णुदासांना हे काहीच नको आहे. त्यांना सोनं काय आणि मृत्तिका काय, माती काय, त्या दोन्हीतही फरक न करण्या इतपत त्यांचं जीवन विरक्त आहे. आणि कशाचीही आस किंवा हे मला पाहिजे किंवा हा भावच कधी उरला नाहीये. तर तो नजराणाही राजाचा त्यांनी नाकारलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. इतकं सुंदर आणि इतकं आपण आपल्यातले तुकाराम म्हणून आपण बघतो. तुका झालासे कळस ही काय म्हणजे अशीच म्हटलेली गोष्ट नाही. खरोखरच तुकोबा हे या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले कळस आहेत. आणि त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जो भक्तिभाव आणि ती भावना निर्माण केलेली आहे त्याचे उतराई कोणीच होऊ शकत नाही. आणि तुकारामांचं देवाबरोबर भांडणं, देवाला प्रश्न विचारणं, देवाकडनंच प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करणं आणि शेवटी सगळ्याचं त्यांना बोध होणं आणि बोध झाल्यानंतर सुद्धा परमेश्वरा हे द्वैत आपल्यातलं राहू दे नाहीत आणि मी तुझी त्याशिवाय भक्ती कशी करीन, हे त्यांचं जे समर्पण आहे विठ्ठलाप्रती त्याला कोटी कोटी प्रणाम. आणि मला आणखी एका गोष्टीवर थोडंसं मांडायचं आहे. आपण उत्तरार्धाकडे चाललो आहोत आणि कारण हे समकालीन संत आहेत म्हणून. समर्थ रामदास आणि संत तुकाराम म्हणजे ज्यावेळेला वाचन करतो आपण, अभ्यास करतो, त्यावेळेला दोघांची जन्मतारीख ही 1608 अशीच आहे. म्हणजे तर त्यामुळं दोघांचे जन्मवर्ष एक आहे. रामदासांचं आयुष्य मोठं आहे 73 वर्षाचं, पण तुकोबांचं आयुष्य 50शीतच. तुकोबा आता वैकुंठ गमन हा शब्द मी वापरणार नाही, पण तुकाराम आपल्यात राहिले नाहीत असं मी म्हणेन. आणि मी अगदी हे मनापासून बोलतेय कारण मी इतिहासाच्या शिक्षकाची मुलगी आहे आणि इतिहासाकडं किंवा कुठल्याही पौराणिक गोष्टी वाचताना किंवा काहीही वाचताना त्यातून आपण बोध कसा घ्यावा हा एक पिंड माझ्या वडिलांनी, ती एक विचारधारा निर्माण केलेली आहे कुठंतरी. आणि त्यामुळे त्या विचारधारेची पाईक म्हणून मी असं म्हणेन की याकडे जर आपण डोळस दृष्टिकोनातून बघितलं तरी तुकारामांना नाहीसं केलं गेलं आहे, हे मी पुन्हा सांगते. आता या बाबतीत आता मला एक
थोडा आणखी एक प्रकाश टाकायचा होता, म्हणजे या दोन संतांच्या मधला फरक. कारण या दोन संतांचं महत्व आणि महात्म्य महाराष्ट्राच्या मातीसाठी खूप आहे. कारण रामदास, मी मागच्या वेळी रामदासांबद्दल बोलले त्यावेळेला सांगितलं की सेल्फ डिसिप्लिन, व्यायाम, अध्ययन, अभ्यास आणि स्वतःला स्वतः घडवणं आणि बलशाली होणं, बलाची उपासना करणं, ह्या सगळ्या गोष्टी रामदासांनी सांगितलेल्या आहेत. दोघांनी प्रबोधनाचं कार्य केलंय भक्ती मार्गाने, पण तुकारामांचं कसं आहे, भक्ती मार्ग आहे. पण रामदासांच्या बाबतीत बघायला गेलं तर प्रबोधनात्मक कार्य आहे त्यांचं, शौर्याच्या गोष्टी आहेत. हनुमानाची, बलाची उपासना सांगितली आहे त्यांनी, आणि श्रीराम आणि मारुती यांची उपासना सांगितली आहे. आणि तुकारामांना सर्व ठाई त्यांचा विठोबा, सावळा विठोबा दिसतो. ह्या दोघांच्या आराध्यातला फरक झाला हा. तुकारामांनी कीर्तनं केली, अभंग रचना केल्या, त्यातनं त्यांनी समतेचा प्रचार केला. जाती भेदाविरुद्ध त्यांनी परखडपणे आपल्या लेखणीतून मांडलं. पण रामदासांनी काय केलं, रामदासांनी व्यायामाचं महत्व, राष्ट्रप्रेमाचं महत्व हे जास्त सांगितलं, योग साधना सांगितली आणि राजकारणात सक्रिय पाठिंबा दिला त्यांनी. कारण या दोघांच्या, प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याच्या भोवतालची परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येक माणूस अनुभव त्याला आलेले वेगळे असतात. रामदासांच्या वेळी सांगताना मी म्हटलं होतं की रामदासांनी तीर्थाटनं खूप केली, ते भारतभर हिंडलेत आणि त्यावेळेला त्यांनी असहाय झालेल्या, परकीय आक्रमणाने पिचलेली समाजाची सगळी अवस्था फार जवळून बघितली आहे. आणि त्यामुळं त्यांनी आपण कसे सबल होऊ, सशक्त होऊ आणि आपण एकत्र येऊन संघटन करून एक सुंदर राष्ट्राची उभारणी कसे करू, याचे प्रेरणास्थान म्हणून जास्त काम केलेले आहे. आणि तुकोबांनी सगळ्या माणसांच्या हृदयाला हात घालून, तुम्ही आधी एक चांगला माणूस, समर्पित माणूस, भक्ती रसानं ओतप्रोत माणूस म्हणून कसे जगू शकाल याबद्दल एकानं हृदयाला साथ घातलेली आहे आणि एकानं बुद्धीला साथ घातलेली आहे. असा मी आपला सरधोपट त्यांच्यात दोघांच्यात फरक करतेय. समाज सुधारणेच्या बाबतीत भेदभाव विसरून तुकारामांनी कार्य केलेलं आहे आणि रामदासांनी स्वयंशिस्त, नैतिकता जपून राष्ट्र निर्मितीचं काम कसं करता येईल, संघटनेचं काम कसं करता येईल, जनता साक्षर कशी होईल, जनता शहाणी कशी होईल, व्यवहारी कशी होईल, आपलं आयुष्य नेमकेपणानं कसं जगेल, यावर जास्त भर दिलेला आहे. तुकोबांनी राजाश्रय नाकारला, राजानं दिलेलं इनाम नाकारलं, पण या जे रामदासांना इनाम दिलं गेलं किंवा इनामदारीमध्ये जी गावं किंवा जो परिसर दिला गेला, त्याचा लोकांसाठी, राष्ट्र उभारणीसाठी, धर्म उभारणीसाठी आणि राष्ट्रप्रेमासाठी, या सगळ्यासाठी उपयोग करून घेतला गेला त्या सगळ्या साधनांचा. कारण ध्येय एकाच पद्धतीनं जाणार असली तरी ध्येय दोन वेगवेगळी आहेत. दोन्ही ध्येय आवश्यक आहेत त्यावेळच्या सामाजिक राजकीय परिस्थितीसाठी. त्यामुळं मी हे छोटं कंपॅरिझन नाही, पण दोघांचं स्थान हे वेगळं वेगळं आहे आणि दोघंही तितकेच महत्वाचे आहेत. एक, कारण आपल्याकडं मन पाहिजे, बुद्धी पाहिजे, हृदय पाहिजे आणि ब्रेन, म्हणजे हार्ट पण पाहिजे, ब्रेन पण पाहिजे. आपल्याला सगळं, दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. भावना, माया, प्रेम या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर बुद्धीनं, परखडतेनं, प्रखरतेनं, स्वच्छ प्रकाशात आयुष्य जसं आहे तसं बघून, आपल्यावर कार्य करून, स्वतः सबल होऊन, सशक्त होऊन, आत्मनिर्भर होणं हे सुद्धा माणसाला, कारण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपल्याला दिलेली आहेत, बुद्धी दिलेली आहे विचार करायला, त्याचा विवेक बाळगून सारासार विवेकानं आपलंही आयुष्य घडवायचं आहे आणि आपल्या भोवतालचंही आयुष्य घडवायचं आहे, ही प्रेरणा आपल्याला रामदासांच्याकडनं मिळते. तर संपूर्णपणे विठ्ठलापायी त्या साकार रूपाच्या चरणी समर्पित होऊन
तो विठ्ठल आपल्याला सगळं काही देणारा तोच आहे, सगळं काही तेच आहे आणि त्याच्या चरणी समर्पित होऊन आपलं मन कुठंही न पळवता, कुठंही न त्याची म्हणजे भटकवता आपण भक्तीत तल्लीन होऊन आपलं नित्यकर्म आणि कुळाचार आपण करत राहिलं पाहिजे. ही तुकोबांची शिकवण आहे आणि त्यासाठी हा छोटा मी तुलनात्मक प्रपंच मांडला. तर तुकारामांचे खूप उपकार आहेत, रामदासांचे खूप उपकार आहेत. या सगळ्या संत वाङ्मयाचे मराठी साहित्याच्या निर्मितीत सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची अशी एक उभारणी आहे साहित्य संपदेमध्ये, वाङ्मयामध्ये. आणि त्यामुळं आपली एक वैचारिक बैठक तयार झाली आहे. आपल्या राजांची, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिक बैठक ही सुद्धा संत परंपरेच्या वैचारिक बैठकीचा एक भाग आहे असं मी म्हणेन. कारण त्यांनी सुरू केलेली रयतवारी, मग जाणीवपूर्वक सगळ्यांच्यात आणलेली समानता, हा कुठंतरी या संत परंपरेच्या विचारांचा पगडा आपल्याला यामध्ये दिसतो. त्यामुळं ही सगळी संत परंपरा किंवा हे सगळं संत वाङ्मय जे आहे ते आपली जडणघडण करणारं आहे आणि आत्ता सुद्धा ते कार्य ते वाङ्मय करतंय. म्हणजे त्यांचे शिष्य पण तुकोबांचे शिष्य नाहूजी, बहिणाबाई, निळोबा, कान्होबा या लोकांच्या सुद्धा रचना खूप गोड मधुर आहेत. पण सगळ्यांचा जर आपण संदर्भ घेत बसलो आणि सगळ्यांबद्दल चर्चा करत बसलो तर ते खूप लांबणार आहे. पण या सगळ्यांचे उपकार आहेत म्हणून एक प्रतिकात्मक म्हणून मी बहिणाबाईंचा जो अभंग घेतला तो आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर मंडळी, आपल्याला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. आणि खूपसं काही राहून जाणार आहे, खूपसं काही राहणार आहे, पण जे जे हातात सापडेल या प्रवासात, या सगळ्या धारेत, ते सगळं गोळा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही खूप प्रामाणिकपणानं प्रयत्न करतोय. आणि तो प्रयत्न आम्ही ज्या पद्धतीने प्रामाणिकपणाने पोहोचवतो त्यात प्रामाणिकपणानं तुम्ही आम्हाला दाद दिली, ते ऐकलं, ऐकवलं, लाईक केलं, शेअर केलं तर आम्हाला खूप आवडेल. आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हा आमचा प्रयत्न जस्ट फॉर यू बाय आर्ची राधा. तर साहित्य जगताच्या सफरीतील नंतरच्या साहित्य रसासाठी पुन्हा तयार रहा. लवकरच भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. पुन्हा एकदा नमस्कार.